अजून एक मोठी बातमी, घायवळ बंधूंवर अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे। निलेश घायवळ आणि सचिन घायवळवर पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। दोघांनी मिळून अवैधरित्या 10 फ्लॅट बळकावल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दोघांवरही पुणे पोलीस आता कारवाई करणार आहेत। कोथरूड मधले फ्लॅट बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती। सौरभ, खरं तर निलेश घायवळ हा एक कुख्यात गुंड आहे। त्याचं कोथरूड गोळीबार प्रकरणी तर चौकशी चालूच आहे, पण कालपासून सचिन घायवळ जो निलेश घायवळ सख्खा भाऊ आहे तो देखील चर्चेत आलेला आहे। आणि त्याचं चर्चेचं कारण म्हणजे की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्याच्या शस्त्र परवान्याला परवानगी दिलेली होती। आता या सगळ्यानंतर पुन्हा एकदा सचिन घायवळ आणि निलेश घायवळ या दोघांवरती कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि तो गुन्हा या संदर्भातला आहे की कोथरूड मधले जे 10 फ्लॅट आहेत ते अवैधरित्या त्यांनी बळकावल्याची माहिती खरं तर समोर येत आहे। याआधी सचिन घायवळवरती 3 गंभीर गुन्हे दाखल होते, ज्यातला एक मकोकाचा पण होता। पण त्यानंतर बरेच वर्ष काही त्याचा या गुंडगर्दीशी संबंध नसल्यामुळे कुठले गुन्हे दाखल नव्हते। पण आता जेव्हा पुढील तपास झाला तेव्हा असं निष्पन्न झालंय की 10 फ्लॅट अवैधरित्या बळकावल्याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। कोथरूड मधलेच फ्लॅट असल्याची ही प्राथमिक माहिती आहे। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार की नेमकी किती फ्लॅट आहे, त्याची किंमत काय आहे आणि कधी हा सगळा प्रकार घडला। सौरभ। निश्चितच रेवती, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।